टाकतील प्राध्यापक कमलेश तिल्लारे सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. प्राध्यापक कमलेश तिल्लारे सर. समतेचा जागर करणारे भगवान बुद्ध, समाजामध्ये अज्ञान पसरलं ते अज्ञान आपल्या विज्ञानवादी विचारानं दूर करणारे संत कबीर, रयत म्हणजे काय, रयतेचं राज्य कसं असतं हे आपल्या कार्यातून दाखवून देणारे रयतेचे राजे राजे शिवाजी महाराज. आज लोकशाहीमध्ये पण राजे परत या आपण असं म्हणतो, आपल्या गाडीवर लिहितो, असे रयतेचे राजे राजे शिवाजी महाराज. आधुनिक भारताचं स्वप्न पाहणारे महात्मा फुले, तुमच्या घरातील छोट्या छोटी वस्तू विका पण तुमच्या लेकराला शिकवा, कारण शिकल्याशिवाय तरुणोपाय नाही असं म्हणणारे संत गाडगे बाबा. आंधळ्याला डोळा, लंगड्याला पाय आणि माझ्यासारखा मुका माणूस तुमच्या समोर बोलू लागला असे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. मला आता हे सगळं वातावरण पाहून, उन्हाची वेळ आहे, व्याख्याने संध्याकाळी असलं पाहिजे, कारण माझे बांधव उन्हात बसलेत आणि उन्हामध्ये चटका बसताना काय ऐकणार आहे, म्हणजे अवघड काम आहे. भीम कळला का तुम्हाला तो तसा न कळेल, भीम कळला का तुम्हाला तो तसा न कळेल, भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात मिळेल, जेव्हा तुमचं बुडा सकट जळेल तेव्हा भीम तुम्हाला कळेल. बंधूंनो, मित्रांनो, एवढ्या वर्षानंतर ही आपली अवस्था ही, काय उत्साह असला पाहिजे आपला, काय आनंदोत्सव असला पाहिजे आपला. अरे हे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे चमत्कार आहे, चमत्कार. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक दिवस चालत नाहीये, फक्त 14 एप्रिलला नसते तर 3, 4, 6 महिने चालते. तुमच्या बाबाची जयंती तुमच्या अनेऱ्यात होत नाही, ती देशभर होते. फक्त देशभर नाही, ती जगात होते. जय भीम हा पासवर्ड झालेला आहे जगण्याचा, गुलामांचा, अज्ञानांचा. जिथं कुठं अंधार आहे तिथला उजेडासाठी जय भीम हा पासवर्ड. आणि आम्ही आज असं जगतोय की तुमच्या डोक्यावर ओझं आल्या, म्हणजे मला जो उत्साह वाटायला पाहिजे होता अनेऱ्यात आलं, तुम्हाला तो उत्साह जाणवला नाही. कारण काही असो, कारण काही असो, आम्ही एक असलं पाहिजे, एक राहिलं पाहिजे आणि भीमासाठी, शिवाजी महाराजांसाठी, फुलेंसाठी आम्ही कुठंतरी एकत्रित जगलो पाहिजे, वागलो पाहिजे. तो आमचा ध्यास असला पाहिजे, ते आमचं जीवन असलं पाहिजे, ते आमचा जगण्याचा मार्ग असला पाहिजे. त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेबाला आम्ही शालूट मारतो असं असते. मित्रांनो, भरपूर माणसं जन्माला येतात, त्या त्या तिथीला जगतात, येतात जन्माला त्या त्या तारखेला, पण प्रत्येक तारीख महत्वाची नसती. पण असा महापुरुष जन्माला आला की 14 एप्रिलला ही महत्व येते, 14 एप्रिलला ही महत्व येते आणि 14 एप्रिल महत्वाची होती. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांचं आमच्या सुनीलजींनी भरपूरच तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण मी बाहेरून आलो, मला उन्हाचा चटका माहित आहे, तुमची तळमळ माहित आहे, तुम्हालाही माहित आहे की तुम्हाला काहीतरी अपेक्षित आहे. पण मी आताच पुन्हा मी विसरून जाईल, मी इथल्या सगळ्या तुमच्या तरुण युवा मंडळाला विनंती करतो की नाचा. तुम्ही नाचण्याबद्दल दुमतच नाहीये, मिरवणूक काढाच त्याच्याबद्दल दुमतच नाही, जोरात नाचा. नागिन अंगात आली तरी नाचा, कारण मी सांगितल्यावर थांबणार नाही तुम्ही, मुद्दा तो नाहीच आहे. पण एवढं करा, एवढं करा की संध्याकाळी 15 तारखेला, 16 तारखेला, 18 तारखेला कुणाला तरी बोलवा आणि प्रबोधनाची गरज. आमचे हे विचार चक्षु, आम्ही कशामुळे शांत झालो माहित काय, आमच्या बुद्धीला काहीच नाही. आमची माय बहीण, भाऊ बहीण, तुम्हाला माहित आहे की तुम्ही जेव्हा केव्हा घराच्या बाहेर पडताना तर चेहऱ्याला जे जे लावता येईल ते लावता. तुम्ही जेव्हा केव्हा घराच्या बाहेर पडताना तर तुम्हाला जशी कपडी पाहिजेत आणि लोक आपल्याला पाहून कसं चांगलं म्हणतील म्हणून घालता. पण तुम्हाला हे माहित नाही की तुमच्या डोक्यात एक मेंदू आहे छोटा, त्याला पुस्तकाची गरज आहे. जे आमच्या बापानं पुस्तकासाठी घर बनवलं, राजगृह, पुस्तकाची गरज आहे. माझा बाप पुस्तक शिकला म्हणून राज्यघटना लिहू शकला.
माझा बाप पुस्तकं वाचत होता म्हणून देशाची राज्यघटना लिहू शकला आणि देशच नाही तर जगाच्या पातळीवर गेला. त्यामुळं या मेंदूसाठी पुस्तकं वाचावं लागतील. पुस्तकं वाचल्याशिवाय तुमचे मस्तक सशक्त होणार नाही आणि कुणापुढे नतमस्तक होण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. तुमच्या बापानं तुम्हाला एवढं काही दिलंय, त्याची वारसदार आहे आम्ही त्या रस्त्याने चाललोत की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही त्या रस्त्याने चाललोत की नाही महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु सगळ्यांना माहित आहेत, बुद्ध, फुले, कबीर. कशी झालीत? आमच्या एखाद्या पोराला गुरु भेटतो शाळेतला पण बाहेरचा पण तो बदलत नाही. बाबासाहेब का बदलली? कशी बदलली? रामजी सुभेदार त्यांचे वडील नेहमी कबीराची भजनं म्हणायचे, कबीर समजून सांगायचे. आणि कबीर मी जसं सांगितला की समाजामधलं अज्ञान दूर करणारा, मी कबीरावर बोलत नाही, पण कबीर असा होता की जिथं कुठं काशीत न स्वर्गात जायचं म्हणून मला इथं नाही मरायचं, मला तिथं मरायचं. मला इथं नाही मरायचं, मी मेलो तरी माझं इथं नाही तर मला माझं ठिकाण दुसरीकडे असलं पाहिजे जिथं नरकातून ज्या गावाची माहिती लोकांना आहे की इथं मेल्यानंतर. हे कबीर सांगणारा होता. अंधश्रद्धेवर भयानक मात. तर हे ऐकून का होईना बाबासाहेबांना लहानपणापासून कबीरांचं एक वेळ होतं, एक ओढ होती आणि वाचत होते म्हणून कबीर त्यांचे गुरु होते. महात्मा फुले वाचून कळाले का बाबासाहेबांना? नक्कीच कळाले. पण त्याच्याही पलीकडचं तुम्हाला माहित नसलेलं एक महत्वाचं सांगतो मी की बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर खूप चांगला सुभेदार, खूप हुशार माणूस. आणि होतंय काय की ब्रिटिशांना कळतंय की या माणसाला आपण शिकवायला लावलं पाहिजे, या माणसाने ज्ञान दिलं पाहिजे, याच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे. आणि सुभेदार रामजी आंबेडकर जातात कुठं? ट्रेनिंगसाठी पुण्याला 1.5 वर्ष राहतात. तिथं महत्वाच्या गोष्ट सांगतो मी तुम्हाला, तिथं 1.5 वर्ष राहत असताना त्यांना शिकवायला महात्मा फुले असतात. उगच कुणी बाबासाहेब आंबेडकर होत नाहीये. उगच कुणाला अशा परिस्थितीमध्ये गाडगं मडगं म्हणजे माणसाला माणूस अशा परिस्थितीत तो हा माणूस ज्याला शाळेच्या आतही बसता आलं हा मोठा झाला, उगच नाही झाला. सुभेदार रामजी आंबेडकरांना महात्मा फुलेचं जे सहवास मिळाला, बाबा वलणकरांचा जो सहवास मिळाला पुण्याला, सावित्रीबाईंचा जो या सहवासात सुभेदार रामजी घडत होते. आणि सुभेदार रामजी जे घडत होते ते आपल्या पोराला कसं देता येईल त्यासाठी प्रयत्न करत होते. असे महात्मा फुले दुसरे गुरु. बुद्ध सगळ्यांना माहित आहे. बुद्ध बाबासाहेबांच्या आयुष्यात कधी आले? 1956 का? 1956 बुद्ध बाबासाहेबांच्या आयुष्यात नाही आले. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिला, त्यावेळेस आम्हाला धम्म दिला. बाबासाहेबांच्या आयुष्यात कधी आले? 1908 मध्ये मॅट्रिक पास झालेत, बोले आमदार आहेत, केळुसकर गेले, त्यांना बुद्धचरित्र भेट दिलं. आणि बाबासाहेबांनी ते पुस्तक वाचलं. त्यांनी सांगितलंय, त्यांनी लिहून ठेवलंय की ते पुस्तक वाचताना मी अस्वस्थ होत होतो. ते पुस्तक वाचताना माझ्या डोळ्यात मी बदललो, माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. हे केळुसकर. आता केळुसकर कोण? भरपूर वेळेस केळुसकर हे आडनाव ऐकून सगळ्यांना असं वाटतंय की तो ब्राह्मण असला पाहिजे. त्यावेळेस पुस्तकं लिहित होता, तो ब्राह्मण असला पाहिजे. ब्राह्मण पुस्तकं लिहायची, ब्राह्मण सांगायची. पण केळुसकर हा कुणबी समाजाचा, जसा तुमचा बुद्ध कुणबी समाजाचा भरपूर लोक समजतात. बाबासाहेबांना स्वीकारलं म्हणून तो महारथ होता की काय? पण हा गौतम बुद्ध ही कुणबी समाजाचा. बाबासाहेब ते चांगलं घेतलं पाहिजे. तर केळुसकरांचं मी सांगत होतो, केळुसकर बुद्ध चरित्र लिहितात, केळुसकर तुकारामाचं चरित्र लिहितात, केळुसकर शिवाजी महाराजांचं चरित्र लिहितात. एवढंच नाही तर केळुसकर पुस्तक, शिक्षक माणूस, पुस्तकं डोक्यावर घेऊन विकायला जातात, घरोघरी जातात की शिवाजीचं चरित्र घेता का, तुकाराम महाराज घेता का? हे सांगताना त्यांच्यासोबत भीमराव रामजी आंबेडकर हा मुलगाही सोबत गठ्ठे घेऊन होता. आणि त्यामुळे हा बदल होतो. बदल कसा होईल? बदल एखाद्याने उठला मला बाबासाहेब व्हायचंय का मला भगतसिंग आहे, नाही 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 नाही, त्याच्यासाठी ही जी हे सगळं आहे. हे केळुसकरांवर शिक्षक माणूस, कर्ज किती? 25,000. ती पुस्तकं छापायची, इंग्रजी छापायची, लोकांपर्यंत गेली पाहिजे, जगापर्यंत गेली पाहिजे. 25,000चं कर्ज काढले केळुसकरांनी. फेडायचं कसं कर्ज? तटपुंज पगारात नोकरी करणारा हा शिक्षक, आणि ते 25,000चं कर्ज फेडायचं कसं? म्हणून केळुसकर शाहू महाराजांकडे गेले, ज्या शाहू महाराजांनी बाबासाहेबांना मदत केली. शाहू महाराजांकडे गेलेत आणि शाहू महाराजांना सांगतायत की
महाराज माझ्यावर एवढं कर्ज झालं, मी हे पुस्तकं छापली, प्रति तुम्ही घ्या, पण त्या कर्जासाठी काही करा. अरे ते 250 प्रति मला दे, हा हे पैसे घेऊन जा आणि तू काय कर, तुझ्याकडे 25,000 आहेत ना कर्ज, तर मी आल्यानंतर देतो, मला बडोद्याला जाऊन यायचंय, मला बडोद्याला जाऊन यायचंय, मी आल्यानंतर देतो. आणि मित्रांनो होतंय असं की शाहू महाराज बडोद्याहून मुंबईला येतात, आजारी पडतात आणि त्याचं देह वाचून होतं. केळुसकरांना 25,000 मिळाले नाही. पुन्हा तुमच्या आमच्यासारखी हुशार लोक असतात, कुणीतरी सल्ला देते की केळुसकर गेले, तुम्ही शिंदेकडे जा, ग्वालियर, तुम्ही शिंदे राजाकडे जा, शिंदिया. केळुसकर पुन्हा जातात, पुन्हा ते चर्चा होती. शिंदिया म्हणतात ब्रिटिशांनी माझी संपत्ती जप्त केली, मी लंडनला जातो, लंडनवरून येतो, लंडनवरून परत येतो आणि तुम्हाला 25,000 देतो. शिंदिया तिथं जातात, येतात आणि तेही जातात. मुद्दा अंधश्रद्धेचा नाहीच आहे, मुद्दा फॅक्ट सांगायला लोक केळुसकर म्हणजे काय हे केळुसकर ही माहीत असली पाहिजे. ज्या लोकांनी पाणी टाकलं, ज्या लोकांनी खतं टाकली, जी लोक सोबत होती, ज्याच्यामुळे बाबासाहेब घडली, ती ही माहीत असली पाहिजे. म्हणून मी केळुसकर तुम्हाला सांगतोय. शिंदियाकडनं पैसे मिळत नाही, कारण शिंदिया ही चालले जातात. 25,000चं करायचं काय, हे कर्ज बँकवाले त्याच्या घरावर जप्ती आणतात. त्या गुरुजीचं घर भाड्याचं असतंय, घर जप्त करता येत नाही, गुरुजीला काही करता येत नाही, म्हणून गुरुजीला दमदाटी बँक करते आणि गुरुजी उठतात. एकाने सल्ला दिली म्हणून तुकाराम होळकरांकडे जातात, इंदोरच्या तुकाराम होळकरांकडे, आणि त्यांना सांगतात की असं असं आहे. होळकर म्हणतात हे 25,000 अगोदर घे, हे 25,000 अगोदर घे, कारण तुझा मागचा इतिहास मला माहित आहे, मला जिवंत राहायचंय, हे 25,000 घे. तर केळुसकर म्हणतात की मी 25,000 घेऊन कसा जाईल इंदोर टू बॉम्बे, त्यावेळेस अवघड काम होतं, मी पैसे घेऊन जाणार नाही. तू तसं करू नको, हे पैसे तू आता हातात घे, तू माझ्या राजवाड्यात राहा, उद्या मी तुला नेऊन घालतो. आणि त्या हुंडीच्या पद्धतीने बँकेच्या लोकांना तिथल्या बोलून ते जमा करून पुन्हा तिकडे देण्यात आले. मित्रांनो पुन्हा त्याची एक शोकांतिका, 25,000 केळुसकरांना मिळाले, 25,000 केळुसकरांना मिळाले, 25,000 घेतले केळुसकरांनी आणि त्या पुस्तकाच्या प्रती होळकरांना पाठवल्या. होळकरांना पुस्तकाच्या प्रती पाठवल्या पोस्टाने. होळकरांना त्या पुस्तकाच्या प्रती एक दिवस भेटायच्या अगोदर होळकरांचं राज्य ब्रिटिशांनी नेस्तनाबूत केलं, म्हणजे राजेशाही संपली. तर मित्रांनो हे कोळी केळुसकर ही जी सगळी चित्रे, आता यांनी जे सांगितलं की मनुस्मृती जाळली, कुणी कोण होतं सोबत, ही सगळी जी माणसं होती, या माणसांमुळे बाबासाहेबांना बळ मिळत होतं. ही सगळी माणसं सोबत होती. भावांनो बहिणींनो, मी 2-3 गोष्टी तुम्हाला बाबासाहेबांच्या सांगतो, कारण मला उन्हामुळे मलाही कळतंय, कारण मी ही भरपूर वेळेस ऐकत असतो. श्रोत्या आणि वक्त्यांना हे कळालंच पाहिजे की श्रोत्याची ताकद किती आहे. मला भरपूर बोलायचं तुम्हाला, मला असं वाटतंय की माझ्यामुळे तुम्ही 100 बदलला नाही, 2 बदललात, 1 बदलला तरी चालेल, मला बोलायचंय. पण मुद्दा असा आहे की उन्हामुळे मी खूप कमी शब्दामध्ये तुमच्याशी बोलतोय. मित्रांनो बाबासाहेबांवर निष्ठा करणारे लोक कसे आहेत, तुम्ही मला वाटतं महिला भजन म्हणत असताल ना, सोनबावर भजन म्हणता ना तुम्ही, सोनबाचं भजन आहे. आता मला ते आठवत नाही कारण मी भजनावाला नाहीये. सोनबावर भजन आहे की ज्या सोनबानी पाणी बाबासाहेबांना दिलं होतं, माहिती आहे तुम्हाला? सोनबा येवले नावाचा, कुठला, कुर्तडीचा, कोकणामधला सोनबा येवले हा एका हॉटेल, आजूबाजूच्या 2-3 हॉटेल, पनवेलच्या हॉटेलमध्ये लाकडं फोडायचं काम करायचं. मागासवर्गीय काय करणार. अरे बाबासाहेब पुण्याला निघालेत, सोबत ऍडव्होकेट गडकरी आहेत, आणि बाबासाहेब त्याला म्हणतात की अरे या पनवेलला भजे खूप चांगले मिळतात. मी असं ऐकलं पनवेलच्या नाक्यावर भजे खूप चांगले मिळतात, ते भजे खाल्ली पाहिजे. बाबासाहेबांना 2 गोष्टी खूप आवडायच्या, एक भजे, कुरकुरीत भजे, आणि दुसरा पेन. बाबासाहेब तर एखाद्या व्यक्तीजवळ गेले आणि त्याचा पेन चांगला दिसला तर बाबासाहेब त्याचा पेन घ्यायचे आणि आपला पेन द्यायचे. त्या माणसालाही आनंद व्हायचा की एवढ्या मोठ्या माणसाचा पेन आपल्याकडे, पण बाबासाहेबाला पेनाची आवड. ह्या 2 गोष्टी, कुरकुरीत भजे खायचे. आणि बाबासाहेब पनवेलच्या नाक्यावर गेले, गडकरी खाली उतरले, ऍडव्होकेट, त्यांना वाटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सोबत आहेत. 1939 ची गोष्ट, कधीची, 39ची. त्याला वाटलं बाबासाहेब आंबेडकर आपल्या सोबत आहे. तो खाली उतरला, त्या हॉटेलवाल्याकडे गेला, त्या हॉटेलवाल्याला म्हटलं, ए हॉटेलवाल्या, माझ्यासोबत गाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसलेत, कुरकुरीत भजे कर आणि स्वच्छ ग्लास धुतलेलं पाणी घेऊन ये, आणि ते झालं की तू चहा बनव, कडक चहा बनव. ही ऑर्डर ऍडव्होकेट गडकरी त्या
हॉटेलवाल्याला देतात. तो हॉटेलवाला त्याला विचारतोय, साहेब बाबासाहेब कोण? गडकरी त्याच्याकडे पाहतात आणि तो हॉटेलवालाच म्हणतोय, बाबासाहेब म्हणजे आंबेडकर? तुम्ही हो बाबासाहेब आंबेडकर. अरे त्यांना तर मी गटारातलं पाणी हे देणार नाही. 1939 मध्ये तो हॉटेलवाला म्हणतोय, अरे मी त्यांना गटारातलं पाणी पाजणार नाही, माझ्या हॉटेलचे भजे आणि पाणी काय देईल, मी देणार नाही. आणि हे 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 सगळं कोण ऐकत होता? कोण ऐकत होता? सोनबा. सोनबा 1927 पासून वयस्कर झालेला होता थोडासा. सोनबा ते ऐकत होता, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला बाबासाहेब खायचे होते, प्रत्यक्ष ऐकायचे होते, पण कधी जमलंच नाही. ती बाबासाहेबांची गाडी, ती चर्चा, त्याला काही कळालं नाही. बाबासाहेबाला पाणी प्यायचंय, बाबासाहेब तहानलेले नाही म्हणजे पण मी पाणी आणतो म्हणून तो घराकडे पळाला मडका आणायला आणि सोनबा मडकं घेऊन आला पाण्याचं. तोपर्यंत बाबासाहेब निघून गेले होते, कारण त्यांना काही माहितच नाही हा सोनबा काय करणार आहे काय नाही. मातांनो, बहिणींनो, भावांनो, माणसं कशी मिळतात एखाद्या माणसाला, माणूस मोठा कसा होतोय, आजूबाजूची लोकही तेवढी महत्वाची असली पाहिजे. हा सोनबा 1939 ते 1946 पनवेलच्या नाक्यावर दररोज मडक्यात पाणी घेऊन उभा होता, बाबासाहेबांची वाट पाहत की आता बाबासाहेब येतील आणि त्यांना मी पाणी देईल, आता बाबासाहेब येतील आणि त्यांना पाणी देईल. पण बाबासाहेबांची आणि सोनबाची कधीच भेट, कारण बाबासाहेबांच्या भोवती अशी लोक भरपूर होती. 10-20 महिलावरून 50 महिलावरून पायी चालत येणारी, 4-4 दिवस चालणारी, शिळ्या भाकरी खाणारी, त्यांची वाट पाहणारी. कारण बाबासाहेब चमत्कार होता. मी असं नेहमी म्हणतो की बाबासाहेबांना जादू मंत्र येत असली पाहिजे, गमतीत. त्याचं कारण असं की अरे तुम्ही सुशिक्षित आहे, तुम्हाला मी काय बोलतो कळतंय, तुम्ही काय विचार केला पाहिजे ते कळतंय, त्या पुस्तकात खरं आहे की खोटं आहे तरी कळतंय, तरीही तुमच्यात बदल होत नाही, तुमच्यात बदल होत नाही. आजही आम्ही बाबासाहेबांना सोडा, पण आमच्या जवळच्या एखाद्या माणसाला चांगल्याला चांगलं म्हणत नाही. बाबासाहेबांच्या अवतीभोवती माणसं जमली कशी असतील? अरे काही नव्हतं दळणवळणाचं, कसलं सांग नव्हतं. बाबासाहेबांना चंद्रपूरला कॉन्टॅक्ट करायचा, अकोल्याला करायचा, साताऱ्याला करायचा, कसं लोकांना सांगायचं, मनुस्मृती जाळायची का, महाराष्ट्र सत्याग्रह काळामध्ये जी जी काही गोष्ट असतील कशा करायच्या, कसं हा चमत्कार बाबासाहेबांकडे कसा होता, कशी लोक होती ती. मी जो सोनबा सांगितला, बाबासाहेबांची दुसरी विशेष गोष्ट सांगतो मी. राधाबाई जाधव नाव आहे म्हणून मी तुमच्या महिलांसाठी मुद्दाम सांगतोय. ती राधाबाई जाधव नाव लक्षात ठेवा. माणसं कशी असतात, निष्ठा कशी असते, प्रेम कसं असतंय, देशभक्ती कशी असती, आपलेपणा कसा असतो, हे या लोकांकडून शिकलं पाहिजे. राधाबाई जाधव, अच्युतराव रणखाम. बाबासाहेबांनी ज्यावेळेस मी हिंदू धर्मात राहणार नाही अशी जी घोषणा केली होती येवल्याला, त्यावेळेस अध्यक्ष अच्युतराव रणखाम होते. अच्युतराव रणखाम त्यावेळेसचा समाजातला श्रीमंत माणूस. भाऊसाहेब गायकवाड दुसरे, बाबासाहेबांचे राईट हँड भाऊसाहेब गायकवाड, ही दोघं जण जवळची बाबासाहेबांची. आणि निवडणूक आली आणि तिकीट कुणाला द्यायचं म्हणून चर्चा चालली. हे आपलं होतंय तसंच झालं की बघ याला तिकीट, त्याला तिकीट, त्याला तिकीट. आणि बाबासाहेब पहा, बाबासाहेब का झाले, बाबासाहेब का झाले, तुमचा आमचा बाप का झाले, या जगाचे विश्वपिता का झाले, याचं कारण हे आहे की बाबासाहेब अच्युतराव रणखामला म्हणतात की अच्युतराव तुम्ही श्रीमंत आहात, भाऊसाहेबांचं तुमचं काम सारखं आहे, पण मी तुम्हाला जर तिकीट दिलं तर लोकांमध्ये गैरसमज असा पसरेल की श्रीमंत माणसाला तिकीट दिलं, गरीबाला नाकारलं. काम सारखं आहे, मुद्दाच नाहीये. तर मला असं वाटतंय की मी भाऊसाहेबांना तिकीट दिलं पाहिजे, भाऊसाहेब गायकवाडांना. आणि भाऊसाहेब गायकवाडांना तिकीट दिल्या जाते. अच्युतराव रणखाम चिडतात की मी एवढा हुशार, मी एवढा चांगला, मी सगळा सदृढ सगळ्यात बाबतीत, आणि मला का नाकारलं. आणि अच्युत रणखाम बाबासाहेबांचा पक्ष सोडतात. मी ती राधाबाई जाधव सांगितली तुम्हाला, ती माय माऊली अच्युतराव रणखामकडे जाते, त्या भावाकडे जाते आणि भावाला म्हणते की दादा तू बाबासाहेबांना का सोडतोय, एवढा बाबासाहेबांच्या तू बाबासाहेबांना का सोडतोय. तर ते अच्युतराव रणखाम सांगतात की बाबासाहेबांनी मला तिकीट दिलं नाही. अरे बाबा तुला तिकीट नाही दिलं, पुन्हा कधी तिकीट देतील, तू त्यांच्या सोबत आहेस, समाज तुला मानतोय आणि तू असं करू नकोस. अच्युत रणखाम म्हणतात मी ऐकत नाही. ती राधाबाई जाधव म्हणते की दादा आता तुला शेवटचं सांगते, तू जर बाबासाहेबांना सोडलंस तर तुझा माझा संबंध संपला, तू माझ्या नात्याचा राहणार नाही.
मातांनो, बहिणींनो, ती राधाबाई तिथंच थांबत नाही, ती त्याच्या पुढचा पुन्हा एक शब्द म्हणते की दादा, नातं तर संपवेल, पण तू जर मेलास तर तुझ्या मौतीलाही मी येणार नाही. भावांनो, ती राधाबाई जाधव अवचित रणखांब मेल्यानंतर ही मौतीला गेली नाही. की अशी लोक बाबासाहेबांच्या सोबत होती. आणि बाबासाहेब त्या पद्धतीने सगळं हे आपलं चालत होते. नैतिकता काय असावी. एखाद्या वेळेस बाबासाहेब एकदा साताऱ्याला गेले, एक तरुण पोरगा आला. आता ही मुलं आहेत ना तशी, तसं एक पोरगा आला. बाबासाहेब आमची इथं केस कापत नाहीत. तुम्ही केस कापत नाही, इकडे तू काय करतो, मी 7वीत आहे, काय करायचं तुला, मला मिलिटरीत जायचं. अरे तू धट्टा कट्टा दिसतो, चल तू केसाचं दुकान टाक, तू केस कापायचं, पैसे मिळतील आणि तुला शिकता येईल. तर हे वेळेवर तुम्हाला पैसे कसे मिळवता येतील, ज्ञान कसं मिळेल, आपल्या गोष्टी आपण कसे, हे सगळं बाबासाहेब करायचे. बाबासाहेब, तुम्हाला मी जेवढा सांगेल तेवढा कमी आहे. मी जर सांगाल मी घामाने निथळायला लागलो तर तुम्ही निथळणारच. मुद्दा तो नाहीच आहे. पण मुद्दा असा आहे की बाबासाहेब भाषणात किती दिवस ऐकायचे, आहे ना मुद्दा. मी जसं सांगितलं की आमचे संभाजी भगत म्हणतात की भीम पुतळ्यात बंद केला बाई ग, भीम भजनात बंद केला बाई ग. कुठं बंद केलाय आम्ही भजनात, कुठं बंद केलाय पुतळ्यात. आम्ही किती दिवस ऐकायचं गुणगान इतिहासाच्या त्या रस्त्याने किती दिवस चालायचंय. मग तुमचं आमचं काम काय. मग आमची एक माऊलीने गाणं जोडलं होतं, भीमा घे पुन्हा जन्म तू ह्या पिलांच्यासाठी. पिलांनी भीमा घे पुन्हा जन्म तू ह्या पिलांच्यासाठी. आणि पिलानं काय करायचं, गोदडीत रिमोट घेऊन काय टीव्ही पाहायचा. पोरांनी काय करायचं, त्या पोरीनी काय करायचं, टीव्ही पाहायचा, कपडे घालून मिरवायचं, साडी माळी गाडी, झालं संपला. अरे जी माणसं दुसऱ्यासाठी जगतात, जी माणसं दुसऱ्यासाठी जगतात ती खऱ्या अर्थानं जिवंत असतात. जी स्वतःसाठी जगतात ती जिवंतपणे मेले. आपण मेलेली आहोत, तुमची आमची नावही निघणार नाही. एवढ्या वर्षानंतर मी यांचं नाव काढायला लागलो. तुम्ही आम्ही मेलेली आहोत कारण आम्ही आमच्यासाठी साडी गाडी माळी पोरांच्या पलीकडे आमचं काही नाहीये. की किती कमवायचं कुणाला द्यायचं, किती कमवायचं कुणाला, त्याच्या पलीकडे जगता आलं पाहिजे. आयुष्य एवढंच आहे. तुम्हाला कुणाला जर वाटत असेल ना की मला खूप जगायचंय तर हे डोक्यातून काढून टाका. तरुण सागरजी म्हणायचे की स्मशान हे गावात असलं पाहिजे आणि मंदिर गावाच्या बाहेर असलं पाहिजे. क्या बात आहे. स्मशान गावात यासाठी असलं पाहिजे की प्रत्येक माणसाला, तिस्मारकालाही कळालं पाहिजे की माणसाला एक दिवस जायचं, त्याची वाट चालताना तो म्हणजे तो अहंकारात चालणार नाही. तो कसा चालेल की त्याला मला जायचंय, मला जगता आलं पाहिजे, मला काही देता आलं पाहिजे, मला काही करता आलं पाहिजे. ही पद्धत आपली असली पाहिजे. मित्रांनो, बहिणींनो, एक माणूस औरंगाबादवरून निघाला. एक माणूस औरंगाबादवरून जालन्याला बस निघालेली होती, औरंगाबाद चिखली समजा, आणि त्या बसमध्ये तो बसलेला होता. बस निघाली, बस चिखलठाण्यापर्यंत आली. कंडक्टर तिकीट म्हणून सगळ्यांचे तिकीट काढत होता. तिकीट काढत म्हणत तो सगळ्यात समोर बसलेल्या माणसाजवळ आला आणि त्याला म्हटलं, भाऊसाहेब तिकीट. त्या माणसाने खिशात हात घातला, हात पूर्ण खिशातनं बाहेर गेला. तो म्हणाले मला पाकिट मारले. कंडक्टर साहेब पाकिट मारले. गाडी भरपूर पुढे आलेली, कंडक्टरनी गाडी भरपूर पुढे आली. आता मग तिकीट तुझ्या ओळखीचं कुणी असेल का पहा. तू म्हणे अहो मी इकडचा नाहीये, मी नागपूरचा आहे, मी इकडे पाहुण्याकडे आलो होतो, आता मला इकडे जायचंय, जालन्याला जायचंय. अरे मग तिकीट तर काढावं लागेल ना. नाही कंडक्टर साहेब ऍडजस्ट करा. काय म्हणतो तो, कंडक्टर साहेब ऍडजस्ट करा. कंडक्टर म्हणतो अरे मी 2 वर्ष झाले नोकरीला लागलोय. किती वर्ष, 2 वर्ष झाले नोकरीला लागलोय. तुला ऍडजस्ट करून तुझ्यासारखे नेहमीच मला भेटत राहतात तर मी काय करू, काय माझी प्रॉपर्टी विकू. नाही कंडक्टर साहेब काहीतरी करा. आणि हे म्हणता ही भांडणं चालत असताना गाडी चिखलठाण्याच्या पुढे उभी राहते आणि 8, 10, 20 मिनिटं होतात. सगळ्यांची भांडणं चालू, आवाज चालू. तेवढ्यात एका माणसाचा आवाज येतोय, अरे काय चाललंय, गाडी सुरू करा, आम्हाला जायचंय लवकर. आणि सगळेजण पाहतात, अरे झालंय काय. मग एक माणूस सांगतो की भाऊसाहेब ते यांचा खिसा मारलाय, पाकिट मारलंय, यांना कुठं जायचंय, तिकिटाला पैसे नाही म्हणून कंडक्टरनी गाडी थांबवली. ते म्हणतात अरे गाडी कशासाठी थांबवली, कुठं जायचं तुम्हाला जालन्याला, काय तिकीट आहे, 40 रुपये. हे माझ्याकडनं 40 रुपये घ्या. तो माणसाने 40 रुपये दिले, तिकीट काढलं, गाडी निघाली. कुठं, चिखलठाण्यावर. कुठं चालली, जालन्याकडे चालली. गाडीत माणूस बसलेला आहे आणि गाडी निघाली आणि 4थ्या मिनिटाला चर्चा सुरू झाली की अरे काय माणसं असतात ना परोपकारी,
एक माणूस ओळखीचा नसतानाही त्या माणसानं तिकीट काढलं. काय माणसं चांगली असतात ना, अशी माणसं असली पाहिजे. कारण शिवाजी दुसऱ्याच्या घरात, बाबासाहेब आहे आमचं जसं असतं तसं, अरे क्या बात आहे, काय माणूस आहे हा धर्मात्मा आहे, हा परोपकारी आहे, अशी माणसं जगात असली पाहिजे. खरंच त्या माणसावर किती अन्याय होत होता, त्याला उतरून दिलं असतं तो. मग आमच्या नेहमीसारख्या चर्चा आहे. मित्रांनो, गाडी पुढं चाललेली आहे, तो मला प्रश्न असा विचारायचा है कि वो जो व्यक्ति जिसने 40 रुपए देके टिकट निकाल कर वो बस में धर्मात्मा बना, क्या बना? धर्मात्मा बना, परोपकारी बना. वो धर्मात्मा बनने वाला व्यक्ति कौन था? किसने टिकट निकाला था? वो कौन था? वो व्यक्ति, वो अच्छा व्यक्ति जो बस वाले सभी कह रहे थे, वो कौन था? वो धर्मात्मा कौन था? मातांनो, तो होता पाकिट मारणारा. ज्याने त्याचं पाकिट मारलं त्यांनीच त्याचं तिकीट काढलं आणि 4थ्या मिनिटाला तो धर्मात्मा झाला. कितव्या मिनिटाला? 4थ्या मिनिटाला. माय मावल्यानो, शिवाजी फुले शाहू आंबेडकरांचा वारसा तुमच्यात आहे. त्या वाटेनं तुम्ही चाललात. 4 मिनिटात पाकिट मारणारा धर्मात्मा होतो आणि आमच्यासारखी माणसं फक्त वर्णनात गुंतलेलो आहोत, वर्तनात आमच्या काही नाही. आम्ही अंगीकारलं पाहिजे, आम्ही अंगीकारलं पाहिजे. आमची ताई आहे, पोलीस स्टेशन बाजूला आहे, बाबासाहेबांनी घटना लिहिली. मी त्याचा एक किस्सा सांगतो आणि थांबतो. बोलू ना? बोलू का? मी आता हे ताई दिसली, पोलीस स्टेशन दिसली म्हणून घटना आठवली. 75 वर्ष झालेत आपल्या घटनेला. लोकशाही आहे की नाही? लोकशाही, लोकशाहीचा पहिला मूलमंत्र काय माहिती आहे का? तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. घटना माहित का पाहिजे? कारण समतेचं राज्य आणायचं तर घटना सगळ्याला माहित असली पाहिजे. घटनेमध्ये आता मी सगळं सांगत बसत नाही तुम्हाला. घटनेचं होतं पोलीस स्टेशन ताई दिसल्यामुळे मला आठवलं, धर्मनिरपेक्षता कशाला म्हणतात. त्याच्यात एक माहिती तुम्हाला, धर्मनिरपेक्षता. त्याच्यामध्ये एक वाक्य, धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता कशाला म्हणतात? धर्मनिरपेक्षता, सार्वभौमत्व. तर धर्मनिरपेक्षता म्हणजे कुठल्याही समाजाचं आम्ही लागूचालन करत नाही. कलेक्टर आहे, समजा कलेक्टर आहे, कलेक्टर तुम्ही ऑफिसमध्ये गेलात कलेक्टरकडे आणि कलेक्टर ऑफिसमध्ये नमाज पडताना दिसला तर काय होईल? आरती करताना कलेक्टर दिसला तर काय होईल? पोलीस स्टेशनला आलो आणि म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर एखादी पूजा करतायत, सत्यसाहेब, काय होईल? काय त्यानी तुम्ही तुमच्या घरात वेगळे आहात, पण ज्यावेळेस प्रशासनाची खुर्ची तुम्ही घेता त्यावेळेस तुम्हाला हे असं तुमचा धर्म, तुम्ही मानणाऱ्या त्या देवाला तुम्हाला ऑफिस मध्ये आणता येणार नाही, चव्हाट्यावर तुम्हाला घेऊन येता येणार नाही, कारण तुम्ही ड्रेस घातलेला आहे. तुम्ही काय घातलेला आहे? ड्रेस घातलेला आहे. हे पोलीस स्टेशन आहे, हे पोलीस स्टेशन आहे. मला असं समजा, मला हिंदूंनी मारलं, मी मुस्लिम माणूस, मला हिंदूंनी मारलं, मी मुस्लिम माणूस, मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि आतमधले इन्स्पेक्टर टिळा लावलेला आहे, मोठं गंध, गळ्यात रुद्राक्षाच्या 3-4 माळा आहेत, पाठीमागे रामाचा फोटो आहे, श्रीरामाचा, खाली मोठ्या अक्षरात जय श्रीराम लिहिलंय. आणि मी मुसलमान माणूस, मला मारलेल्या हिंदू माणसाचा रिपोर्ट घेऊन मी तिथे गेलो, होईल काय? मी त्याचा टिळा पाहिला, मी त्याच्या गळ्यातल्या मळा पाहिल्या, मी पाठीमागे जय श्रीराम पाहिलं तर माझं मन धास्त होईल. अरे मला न्याय मिळेल का? न्याय नाही मिळेल का मुझे? वो जो मैं देख नाही न्याय मिळणार, माझ्या मनात धास्त होईल, मी वापस येईल, कारण मला न्याय मिळणार नाही. उलट करूत आपण. मी हिंदू आहे, मला मुसलमानांनी मारलंय आणि मी गेलो पोलीस स्टेशनला आणि तिथले इन्स्पेक्टर साहेब नमाज पडतायत, दाढी ठेवलेली आहे, पाठीमागं मोठं अल्लाहू अकबर असं काहीतरी लिहिलेलं आहे. मनात काय येईल माझ्या? मी हिंदू, मला मुस्लिमांनी मारलंय, मला तिथं मुस्लिम दिसतात, मग भीती काय? अरे हे तो एक होने वाले हैं, हे तो एक विचार के, एक समाज के है. तिथंही मी वापस येईल. म्हणून मातांनो, बहिणींनो, तुमच्या बापानं हा कायदा केलाय की तिथं तुम्हाला तुमचा धर्म नेता येणार नाही, तुमचा धर्म तुमच्या घरात. बाबासाहेब त्याच्या पुढचं म्हणायचे, बाबासाहेब त्याच्या, आता काही दिसल्यामुळे मला आठवलं नियम कसे असतात. बाबासाहेब त्याच्याही पुढचे म्हणायचे की धर्म हा मुद्दाच नाहीये. पहिला मुद्दा काय? मी भारतीय आहे, मी भारतीय आहे, आणि शेवटचा आहे मी भारतीय आहे. धर्म हे माणसाला जगण्या वागण्यासाठी असतात. माय मावल्यानं तुम्हाला जे विहार आहे ना, पंचशिला सुरात म्हणतात की नाही. आता आमचं सुनील
या समोर कुणीतरी म्हणा, सुरात म्हणावी लागते. सुरात म्हणतात, पण पंचशिला सुरात म्हणायचं काम नाहीये. पंचशिला किती सुंदर आवाज आहे त्याच्यासाठी पंचशिला नाही, ही वर्तनात दरवळली पाहिजे तुमच्या. पंचशिला काय? 22 प्रतिज्ञा तुमच्या वर्तनात दरवळ. आम्ही आमच्या जगण्या वागण्यातून, बोलण्यातून ह्या शिवाजी फुले, शाहू आंबेडकर, गाडगे बाबा ही अशी बाहेर आली पाहिजे. ही बाहेर आली पाहिजे. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही जगू, खऱ्या अर्थानं आम्ही पुढे नेऊ. नाही तर मी तुम्हाला जसं म्हटलं की तुम्हाला जर वाटत असेल की बाबासाहेब संपणार नाही तर डोक्यातून काढून टाका. बाबासाहेब संपणार नाही असं जर कुणाला वाटत असेल तर डोक्यातून काढून टाका. कारण भगवान बुद्ध संपले होते, बाबासाहेबांना फक्त शुद्धीवर आणलं. तुम्हाला आम्हाला दिले काम, याच्या पुढचा बुद्ध धर्म वाढवायचं काम तुम्हाला फक्त बाबासाहेबांनी शुद्धीवर आणलं. बुद्धाला, बुद्ध संपले. हजारो वर्ष बुद्धांचा म्हणजे जगावर राज्य करणारा माणूस संपला. बाबासाहेब संपणार नाही असं असेल डोक्यातून काढून टाका. आणि दुसरी गोष्ट, बहुजन समाजाने पण लक्षात ठेवा की बाबासाहेब संपले तर बहुजन संपणार नाही असं नाही, बहुजन संपणारच. कारण आमच्या बहुजनांना हेच कळालेलं नाहीये की ते काय आहे. मी एकदा एका भाषणाला गेलो, आमचा बहुजन बांधव होता, मी नाव घेत नाही, ते म्हणत होते मागासवर्गीय असे, मागासवर्गीय तसे. अरे म्हटलं दादा, अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्गीय आरक्षण घेतो रे भैया तू. तुम्ही मागासवर्गीय तुम्ही हा म्हणू नकोस. तुम्हाला आम्हाला हे कळालं पाहिजे की जी जी आरक्षण घेतात ती मागासवर्गीय, त्यांनी बाबासाहेबाला मानलंच पाहिजे. आणि तो बाप आमचा नाहीये, म्हणजे बाप आमचा आहे असं नाही, आपला म्हणावं लागेल. तुम्हालाही म्हणावं लागेल, त्यांनाही म्हणावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही आपला म्हणाल त्या अर्थाने खऱ्या अर्थाने तो वाढेल. कुठंतरी मला असं वाटते कधी कधी आम्ही सुशिक्षित लोक बाबासाहेब समजून घेतला पण लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडलो की काय. बाबासाहेब समजून घेतला पण लोकांपर्यंत सांगायला कमी पडलो की काय, हा एक भीती तयार होती. भीमा तू गेल्यानंतर झुकला समाज सारा, भीमा तू गेल्यानंतर हुकला समाज सारा, नुसताच भाषणातून हुंकला समाज सारा. अरे पोट ज्याची भरली तेथे पसार झाले, भीमा तुझ्या रथाचे घोडे पसार झाले. बंधूंनो, मातांनो, फक्त भाषणातून बाबासाहेब फुले शिवाजी ऐकण्यापेक्षा खऱ्या अर्थानं मी सूचना केली ती लक्षात ठेवा. माझ्या बांधवांना उन्हात बसून बाबासाहेब फुले शाहू ऐकवण्यापेक्षा 20 तारखेला 25 तारखेला तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रोग्राम ठेवा, प्रोग्राम घ्या, एकत्रित या, एकत्रित नांदा. त्याचं कारण असं आहे की बाबांनो, तुमच्याकडे पाहण्याचे सगळ्यांचे दृष्टिकोन वेगळे आहेत. तुम्ही शिवाजी फुले, अरे टाटा बिर्ला नाही तुम्ही, पण टाटा बिर्ला पेक्षा मोठे आहात. कारण शिवाजी फुले शाहू आंबेडकर तुमच्या सोबतीला आहे. ही सगळी महामानवं त्यांचे विचार तुमच्या सोबतीला आहेत म्हणून तुम्ही मोठे आहात. जाता जाता शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो, कारण तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो, कारण ऊन आणि मी त्याच्यामध्ये जास्त तुमच्यामध्ये येणार नाहीये. शेवटची गोष्ट अशी आहे की एक छोटंसं खेडेगाव, खेडेगावाच्या बाजूला एक विहीर. एक माणूस रात्री येता येता त्या विहिरीत पडतो आणि विहिरीत पडल्यानंतर रात्री 1-2ची वेळ. त्याला माहित आहे की गावाच्या बाजूला विहीर आहे, पण आता रात्री 1:30-2 वाजता विहिरीकडे कोण येणार, म्हणून तो विहिरीत पडलेला आहे. तो सकाळची वाट पाहतोय, सकाळची वेळ होते आणि काही लोक त्यावेळेस गाडी चालले आपले, तर काही लोक असे जातात, त्याला आवाज येतोय, त्याला एक आवाज येतोय, त्याच्या लक्षात येते कारण तो गावातला म्हणून छोटंसं खेडेगाव. अरे रशीद भाई, अरे रशीद भाई, अरे रशीद भाई म्हणतात, अरे आवाज कुठे येतोय. अरे रशीद भाई मैं बावड़ी में गिरा हूँ, रशीद भाई मैं बावड़ी में गिरा हूँ, आगे आ जाओ. अरे तू बावड़ी में गिरा कैसा, तू कहाँ गया था, तू किधर. अरे रशीद भाई सब बताऊंगा, मैं कल रात से बावड़ी में गिरा हूँ, मैं ठंड से परेशान हूँ, मुझे पहले बाहर निकालो, मुझे पहिले बाहेर निकालो. तर रशीद भाई म्हणतात, अरे तुला तर काढलं असतं, पण तुला माहित आहे मी 5 टाइम नमाज पाडणार आहे, मी 5 वेळेस नमाज पाडणार आहे, मी नमाजी माणूस आहे, मी तुला काढलं असतं. अल्लाह के मर्जी के बगैर पत्ता भी नहीं हिलता, अल्लाह के मर्जी के बगैर पत्ता भी नहीं हिलता. अगर तू बावड़ी में गिरा है तो अल्लाह की मर्जी है मैं तुझे निकालू, अल्लाह खफा हो जाएंगे, उनके खिलाफ मैं नहीं जा सकता, भैया मैं निकलता हूँ. रशीद भाई निघून जातात. गोष्ट मोठी आहे, मी छोटी करतोय. पुन्हा एक माणूस येतोय, याला पुन्हा आवाज येतोय, अरे कोण आहे बाहेर. तो येतो, अरे कोण, अरे भैया तू कसा पडला. अरे नाही काका, ते मला विचारूच नका तुम्ही, मला ही सगळी खेकडी बिकडी, मी परेशान आहे, मी दगडावर कसा तरी कोपऱ्यावर उभा आहे, मला वर काढा. अरे पण तू पडला कसा, मी नंतर सांगतो, मला वर काढ. तो म्हणतोय, अरे तुला माहित आहे गावात सप्ताह होतो तर बिना कोणाच्या खांद्यावर असते, सगळी पोथी पुराण माझ्याकडेच. कुणी गावातले धार्मिक लोक आले, सगळी म्हणजे ते वारकरी आले तर जेवायला माझ्याकडे असतात. मी तुला सगळं माहित आहे, तू म्हणतो काय.
अरे मग काढायला पुण्याचं काम आहे ना. अरे पुण्याचं काम आहे, पण मला हे पण माहित आहे की मागच्या जन्मात तू काही पाप केलं असेल, मागच्या जन्मात तू काही पाप केलं असेल, त्या पापाचं तू आता भरतोय. तुझ्याने देवाच्या मनात येऊन ते मी नाही काढणार, तोही निघून जातोय. बौद्ध धर्माचा आहे ही अशीच गोष्ट. अरे मला वर काढ, संसार असा रे काय पडले, संसारात तू चाललाय बरा चाललाय. ख्रिश्चन धर्माचा येतोय, अरे मला वर काढ, मोठी गोष्ट मी छोटी करायला लागलो, मला वर काढ. अरे मी आता ख्रिश्चन झालोय, मला नक्की माहित नाही की तुला वर काढणं पाप आहे की पुण्य आहे. मला माहित नाही तुला वर काढणं पाप आहे की पुण्य आहे, पण तू इथंच थांब. मी चर्चमध्ये जातो, पाद्रीला विचारतो आणि पाप आहे का पुण्य आहे ते विचारतो, आणि जर असेल तर तू थांब इथं, मी तुला वर काढायला येतो. मित्रांनो, शेवटचा माणूस गावातला धडपड्या, रोड बनवणारा, ग्रामपंचायतवर मोर्चे काढणारा, माहितीचे अधिकार असणारा, असा शेवटचा माणूस त्या विहिरी जवळ जातोय. पुन्हा मोठी गोष्ट असल्यामुळे मी सगळं करत, आणि त्याला आवाज दिला जातो, अरे भैया, अरे तू पडला कसा, अरे तुझ्या विहिरीत पडला कसा. अरे मी रात्री गेलो होतो, येत होतो, अरे मला वर काढ, मी सकाळपासून सगळ्याला नाही तू पडला कसा, इकडून येत होता की इकडून येत होता. अरे ते करायचं काय, मला विहिरीतून वर काढ. नाही तुम्हाला सांग ना, हे ढासळलं कसं. अरे म्हणे माझ्यामुळेच ढासळलं. अच्छा 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 अच्छा, तू इथंच थांब. त्या हरामखोर सरपंचानं कोणत्या योजनेतली ही विहीर बांधली, पहिली त्याच्या घरावर मोर्चा नेतो आणि मग तुला बाहेर काढतो. मातांनो, भावांनो, बहिणींनो, शिवाजी, फुले, शाहू आंबेडकर तुम्हाला कळतात, तुम्हाला वळतात, वर्तनात आले पाहिजे. मला अपेक्षा अशी आहे की आता तुमच्यातला कुणीतरी जाईल आणि त्याला वर काढेल, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलावलं, तुम्ही ऐकलं या उन्हाच्या पाऱ्यामध्ये, पण मला सहन केलं, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भीम, जय भारत. धन्यवाद खिल्लारे सर. आपण आपल्या अभ्यासपूर्ण या माहितीतून, आपल्या अमोघवाणीतून उपस्थित सर्व आंबेडकरांचं गौरव केलं, त्याबद्दल मी आपणास तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो. आपण धर्मनिरपेक्षता या एका मुद्द्यावर पोलीस स्टेशन कर्मचारी आणि फिर्यादी याचं एक उदाहरण दिलं, फार सुंदर उदाहरण होतं आणि ती परिस्थिती सुद्धा सत्य आहे. त्याच निमित्तानं एक प्रसंग इतिहासातला आठवला की त्याही पुढे जाऊन असं म्हणेल की आम्हाला असं वाटतं की एखादा अधिकारी, एखादा पदाधिकारी, एखादा आमदार, खासदार तो आमच्या जाती समूहातला आहे, आमच्या धर्मातला आहे, आणि म्हणून आमचं